उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचं सूतवाच. खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र मनपा निवडणुकीत सूड उगवाच. उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत. ठाकरेंनी मत बोलून दाखवलं, पण टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही. शरद पवार यांची प्रतिक्रिया. आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार निर्णय. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली. चुकीचा इतिहास प्रसारित होत असल्यास छावा सिनेमास मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध होऊ देणार नाही. मिटकरींचा इशारा. तर दृष्ट्यावरून वादंग निर्माण करणं अयोग्य. कोल्हेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार. जरांगे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार. तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून जरांगेंना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती. कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं खुला होणार. 26 जानेवारीला फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार. एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ होणार. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी. तर रिक्षा टॅक्सीचं किमान भाडे दरही 3 रुपये वाढणार. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावानं ओळखली जाणार. किन्नर आखाड्यात संन्यासाची दीक्षा घेत ममता कुलकर्णी महाकुंभमध्ये सहभागी. ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती. अनेक देशातील नागरिकांना दिलासा.